नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, आज आहे मंगळवार आणि सकाळी मी उठली, घरातलं माझी सगळी कामं आवरली आहे. इकडे देवपूजा वगैरे पण छान विशालनी केली आहे. पण समजत नाही, आमचा ना 2 दिवस झाले ना जे हार म्हणजे देवाची फुलं हार जे काका टाकतात ना ते आलेले नाही आहेत आणि 2 दिवस झाले देवाला हार नाही आहे. असं काय माहिती नाही काय झालं, पण ते काका आलेले नाही आहेत म्हणून मग समजत नाही आहे. ॲक्च्युली अंदाजा पण आपण लावू शकत नाही काय, तोपर्यंत त्यांच्याशी बोलणं नाही होत तोपर्यंत, आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण नाही आहे, तर समजत नाही आहे काय. पण मग देवाला आज फुलं पण नाही आहेत आणि हार पण नाही आहे असं. तर मग काल पण नव्हते आणि आज पण नाही आहेत. तर ठीक आहे. आणि आरविश स्कूलमधनं आलेला आहे, मी त्याला घेऊन आली शाळेमधून आत्ता जस्ट. आणि आता माझं दुपारचं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हो, एवढा दिवस झाले व्हिडिओ का नाही आला त्याचं कारण पण आज तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. आणि काल मला कमेंट पण आली होती, ताई मंडे आहे तरी पण तू घरी आहे का, ऑफिसला नाही गेले का. तर भरपूर काही जे प्रश्न आहेत, प्रश्न म्हणण्यापेक्षा मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण आता तुम्हाला माहिती आहे मी जॉबला जाते, माझ्याकडे तेवढा वेळ नसतो, व्हिडिओ शूट नाही करत. हे नेहमीच तुम्ही माझ्या व्हिडिओमधनं बघितलेलं आहे. पण मग जे काही माझ्या लाईफमध्ये घडतं ते मी तुमच्यासोबत शेअर करत असते. चांगलं असो वाईट असो, जे काय आहे ते तुमच्यासोबत दाखवत असते, शेअर करत असते. तर म्हटलं ठीक आहे, जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करू. आणि 11 वाजताचं आमच्याकडे BMCचं पाणी येते, ते पाणी पण आलं आहे. तर पटापट फिल्टर आणि फक्त पाण्याच्या बॉटल भरायचं आहे, तेवढं भरून घेते आणि बोलते तुमच्यासोबत. तर मंडळी, आमचा ना मॉर्निंगला ना ब्रेकफास्ट थोडा हेवी झाला होता, तर मग त्यामुळे आता फक्त मॅगी बनवायचा विचार केला आम्ही दोघांनी. आज म्हणजे आरतीला बोललो की आता हेवी ब्रेकफास्ट झालाय मॉर्निंगला, तर काय करावं. तर तिला बोललो एक थोडंसं हलका फुलका म्हणजे मॅगी करावा. तर आता मॅगी आणली आहे, तर आरती आता थोड्या वेळात. मग आज फक्त मॅगी दुपारच्या जेवणामध्ये असेल. आणि बघू संध्याकाळी भूक लागली तर अजून काहीतरी एक्स्ट्रा आपल्याला करता येईल असं. तर ठीक आहे. आणि आरविशला पण खूप दिवस झाले मॅगी नाही दिलेली, त्यामुळे मग आज मॅगी बनवणार आहोत. आणि बघू आरहूचं काय चाललंय मेन. काय रे, काय आहे हे, काय सांग. ABCD कच मंडळी. ते ABCDचे जे आहेत ना, तर तो त्याचा लॅपटॉप तयार करतोय आणि तुम्हाला टायपिंग करताना दाखवतोय. आरू कसं छान मस्त अशी गरमागरम मॅगी तयार आहे. वे देखो वेटिंग, मॅगी के वेटिंग. मॅगी दो बोल. मॅगी दो लवकर आण मम्मा. मॅगी दो. ओके. आणि इकडे बघा, इकडे सुरू पण झालेला आहे. याला पण मॅगी, हा पण सुरू झालेला आहे मॅगी खाण्यासाठी. याला पण खूप मॅगी आवडते मिठूला. मॅगी एक अशी गोष्ट आहे, हो बाबू आणते. मॅगी एक अशी गोष्ट आहे की लहान मुलांच्या पासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांची फेवरेट असते. आणि भारी तिची चवच छान लागते. कधीतरी मैद्याची असते पण कधीतरी ठीक आहे, चालतं लहान. आणि मी ही शेजवान चटणी घेतलेली आहे जी मॅगीमध्ये टाकून मी खाणार आहे. विशाल आणि आरविश तर नाही खाणार, ते बोले नको आम्हाला. मग मी म्हटलं ठीक आहे, मी माझ्यासाठी ही ॲड करून खाणार. टेस्टी लागेल, खूप छान लागेल. मला अंडा मॅगी पण बनवता येते. मी अंडा मॅगी पण बनवलेली, शेजवान अंडा मॅगी, ती पण खूप छान लागते. कधीतरी तुम्हाला नक्की शेअर करेल ती रेसिपी. ठीक आहे. तर मंडळी, आमचं मॅगी वगैरे खाऊन झालेलं आहे आणि आम्ही आता मस्त बसलेलो आहे, गप्पा चालल्यात थोड्याशा घरामध्ये. आणि माझ्या फ्रेंड्स लोकांचे कॉल आले मला, 2-3 जणांचे फोन आले. खरं तर एक महिंद्राचा पण फोन आला ना विशाल, ते रीलमध्ये डोळ्यात पाणी आहे ना माझं. तुला काय झालं म्हटलं मला काही नाही झालेलं रे, असं सहजच म्हटलं माझ्या डोळ्यात पाणी आलं. आणि मला एक माझी मैत्रीण अजून जोधपुरची, तिचा पण कॉल आला कि सुजाता क्या हुआ, आँख में पानी था, कुछ हुआ है. कुछ नहीं हुआ है, ऐसे ही थोड़ा इमोशनल हो गई व्हिडिओ के टाइम पे. बट एक नॉर्मली, आणि ते स्वतःहून आलं. मी काय म्हणजे असं ठरवून नाही केलं, जे झालं ते व्हिडिओमध्ये नॅचरली झालं असं. तर मंडळी, तो व्हिडिओ पण छान आहे, सर्वांना आवडतोय, कमेंट पण येत आहेत आणि खूप छान छान कमेंट येत आहेत, त्यासाठी खरंच थँक्यू. आणि अजून म्हणाल तर हो, मला तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करायची होती. ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीच बोलले होते की नंतर ही गोष्ट क्लिअर करेल. तर मंडळी, जवळजवळ आता मला असं वाटतंय 10 दिवस झाले मी घरी आहे. 10 की 8 ना, 8 आणि 10 दिवस झाले, 8 ते 10 दिवस झाले मी घरी आहे. लास्ट टू लास्ट संडेपासून मी ऑफिसला नाही गेलेली, कारण मग तसं होतं. मी ऑफिसमध्ये, तुम्ही असं पण बोलू शकता की मी जॉब सोडला आहे,
तर जॉब सोडलेला म्हणण्यापेक्षा मी ब्रेक घेतलेला आहे. जॉब सोडला नाहीये, म्हणजे सध्या तर थोड्या वेळासाठी ब्रेक घेतला आहे. हो त्याचं कारण आता आरती सांगेलच तुम्हाला. हो, थोडा मंडळी जॉब सोडायची वेळ येते किंवा मग जॉबवरती ब्रेक घेण्याची वेळ येते, तर त्याचं कारण असं आहे की माझी तब्येत खूप जास्त खराब झालेली होती. 8 दिवसापूर्वी मी कंटिन्यू 2 संडे वर्किंग केलं आणि मला नंतर उठणंच नाही झालं खरं तर ऑफिसला जाण्यासाठी. आणि मग डायरेक्ट आजारीच पडली. आजारी पडल्यानंतर एवढी आजारी पडली की मला काहीच समजत नव्हतं. ताप खूप होता, त्याच्यानंतर अजून खूप विकनेस आला होता आणि अजून थोडा एक प्रॉब्लेम होता जो इथे शेअर नाही करू शकतो मी. पण मी आजारी झाले होते आणि मग त्याच्यानंतर मी इगतपुरीला पण गेली. भाऊकडे 2-3 दिवस होते, भाऊकडनं मग 2-3 दिवस इगतपुरीला होते. असं मी पूर्ण 8 दिवस फक्त आराम केला. त्याच्यानंतर परत म्हटलं चला की जॉब कंटिन्यू करू, पण त्याच्यामध्ये आर्विसची पण तब्येत खराब झाली. इगतपुरीलाच होत असताना आर्विसची तब्येत खराब झाली, मग आमची दोघांचीही तब्येत खराब होती. विशालच्या पण ऑफिस कंटिन्यू कामावरती सुट्ट्या होत होत्या. मग असं झालं इकडनं कमवायचं आणि इकडे म्हणजे डॉक्टरला पैसे घालवायचे, असा प्रकार थोडक्यात झाला आमचा ना विशाल. मग म्हटलं ठीक आहे, जरा 1-2 महिने ना कामावरती ब्रेक घेते. 1-2 महिने म्हणा किंवा 1 महिना म्हणा, 1 महिन्यासाठी कामावरती ब्रेक घेईल असा मी विचार केला. आणि आता मी घरी आहे 8 दिवसापासून, थोडंसं म्हणजे रिलॅक्स आहे, व्यवस्थित आहे. तुम्ही बघितलं असेल जवळजवळ 10 दिवस व्हिडिओ पण नव्हते आपले, कारण मी 8 म्हणजे 3-4 दिवसांनी एकतरी व्हिडिओ पोस्ट करते, 2-3 दिवसांनी एखादं शॉर्ट व्हिडिओ म्हणा, रील म्हणा किंवा मग लॉंग व्हिडिओ काही ना काही शूट करते आणि पोस्ट करते. पण मला व्हिडिओ पण पोस्ट करायला होत नव्हतं. माझी परिस्थिती खरंच नाजूक होती. त्याच्यानंतर आर्विश पण आजारी पडला. आर्विश तर अजूनही काही व्यवस्थित खात वगैरे नाही, असं नॉर्मलीच खाल्लं नाही तर मी त्याच्या आवडीचं बनवून देण्याचा प्रयत्न करते, खाल्लं तर असं ठीक आहे, पण अजून त्याचं पण असं जेवण वगैरे प्रॉपर नाही आहे. आणि मी तर इगतपुरीला होते, जवळजवळ 4 दिवस होती ना विशाल मी इगतपुरीला. 2-3 दिवस भाऊकडे, 4 दिवस इगतपुरीला असं मी होती. आणि मला बिलकुल काहीच करायला होत नव्हतं त्यासाठी. पण आता मला थोडंसं बरं वाटलेलं आहे. आणि बघू आता जॉबचं म्हणाल तर 1 महिन्यासाठी ब्रेक घेतला. कंपनीमध्ये सांगितलेलं आहे तसं की जर जॉईन करायचं असेल तर 1-1.5 महिन्यांनी जॉईन करेल, थोडं आरामाची गरज आहे त्यासाठी. तर तेच म्हणजे जॉब सोडण्याची वेळ आलेली अक्षरशः, कारण हेल्थ इश्यू आहे त्याच्यामुळे ना विशाल. थोडासा हेल्थ इश्यू झाला होता आरतीचा, त्याच्यामुळे हा निर्णय घ्यायला लागला आम्हाला. हो, आणि तो आता सध्या 8 ते 10 दिवस झाले की थोडं तिला बरं वाटते, आता थोडंसं बरं वाटतं मला. पण मी कुठे बाहेर जात नाही, काय नाही, मी घरीच आहे. तुम्ही बघताना घरामध्ये छोटे छोटे व्हिडिओ शूट करून टाकण्याचा प्रयत्न करते आहे. तर मंडळी मला माझी तब्येत अजून जास्त खराब नाही करून घ्यायची, त्यासाठी मी हा निर्णय घेतला, ब्रेक घेतला. आणि थोडं आर्विशकडे पण लक्ष राहील माझं त्यासाठी. आणि अजून म्हणाल तर आता आहे, विशाल पण व्यवस्थित काळजी घेतात माझी, खाणंपिणं पण व्यवस्थित चालू आहे. पण आता काय हेल्थ इश्यू असल्यामुळे मला जॉबसाठी नाही कंटिन्यू करता येते. पण जर मला कंटिन्यू करायला झालं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. आणि तुम्ही लास्ट टाईम पण पाहिलेलं होतं की माझं विटॅमिन डी कमी होतं, मला हिमोग्लोबिन कमी होतं आणि त्याच्यामुळे मला चक्कर येत होती सारखी, मला खूप त्रास होत होता तेव्हा पण मी करत होती की ठीक आहे चालेल, जोपर्यंत होतंय तोपर्यंत करायचं आहे. पण फायनली आता आजारीच पडली, त्याच्यामुळे मग नाहीच. आणि नॉर्मली आहे, जास्त काही प्रॉब्लेम नाही, असं जास्त काही मोठा इश्यू नाही आहे. पण मग काळजी घेणं खूप गरजेचं आहे, सांगितलेलं आहे. मला डेलीचे मेडिसिन्स चालू आहेत. मला तुम्ही बघितलं हप्त्याभरात 1 इंजेक्शन पण चालू होतं आणि आता अजून पण ते कंटिन्यू करायला सांगितलेले आहेत पुढे. त्यासाठी मग थोडा ब्रेक घेते आणि बघूया पुढे जर कंटिन्यू करायचं असेल तर नक्की तुम्हाला सांगेल. पण काही गोष्टींचे निर्णय घेताना त्रास होतो, कारण जॉब असतो तर खूप छान असतं. आपण जेव्हा कमवतो ती गोष्ट खूप चांगली असते. प्रत्येक स्त्रीने प्रयत्न करा, स्वतःचं कमवा. एक स्वतःचं जेव्हा आपली इन्कम असते तेव्हा खूप आपला स्वतःचा एक अभिमान असतो, खूप छान वाटतं प्रत्येक स्त्रीला. पण ठीक आहे, मला थोडं थांबावं लागतं माझ्या हेल्थ इश्यूमुळे. तर तेच तुम्हाला मला सांगायचं होतं आणि तीच गोष्ट शेअर करायची होती. तर आज मी तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली आहे की जॉब सोडायची वेळ आली किंवा जॉबला जात नाही आहे, घरीच दिसते आहे तर हेल्थ इश्यू असल्यामुळे. तर मंडळी व्हिडिओ इकडे सेंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.